रुपये अनुदान खात्यात जमा झाले की लगेचच कर्जमाफी पूर्ण करण्यात असल्याचं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलं आहे। त्यामुळे आता ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण एकीकडे कर्ज माफ होणार तर एकीकडे 50,000 रुपयाचं अनुदान म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे डबल बोनसच म्हणावं लागेल। म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वितरण शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। बघा आता शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा सरकारचा निर्णय झालेला आहे। पूर्ण 100% घोषणा झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे या ठिकाणी। म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी होणार आहे। बघा आता शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे या ठिकाणी। मग चला, 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात आज येणार की उद्या येणार आणि सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदानाचे पैसे जमा होणार या संदर्भातील संपूर्ण अपडेट माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा या ठिकाणी, कारण एकही मिनिट चुकवायचं नाही। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच मराठवाडा न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, म्हणजे अशीच महत्त्वाची बातमी रोज मिळेल। बघा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण होणार असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत या ठिकाणी। होय, आता डीबीटीच्या अंतर्गत महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत। बघा या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल या ठिकाणी। कोणत्याही क्षणी डीबीटीच्या माध्यमातून या पैशांचं वितरण होणार असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। चला, यादी पण आलेली आहे या ठिकाणी, संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती 50,000 रुपये जमा होतील। बघा या ठिकाणी क्रेडिट युअर अकाउंट 50,000 रुपये असा अनुदानाचा मेसेज येणार आहे आणि हे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत या ठिकाणी। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे या ठिकाणी, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी आता पैसे वाटपाच्या यादीत कोणकोणते जिल्हे आहेत, पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि चला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत ती पण यादी बघूया या ठिकाणी। जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली तर तुमच्या पण खात्यात सर्वात आधी 50,000 रुपयांचा अनुदान जमा होईल या ठिकाणी। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे जर शेतकऱ्यांनी केली नाहीत तर ते 50,000 रुपये भेटणार नाहीत। बघा या ठिकाणी 50,000 रुपयांचा अनुदान आता तुम्हाला मिळवायचा असेल तर लवकरात लवकर ही 2 कामे करा या ठिकाणी। कोणती कामे करायची ते पण मी पुढे समजावून सांगणार आहे। यासाठी तुम्ही फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी। बघा आता सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी प्रति शेतकरी 50,000 रुपये बघा या ठिकाणी 10,000 रुपये नाही, 20,000 रुपये नाही तर 50,000 रुपये दिले जाणार आहेत या ठिकाणी। अनुदानाची 50,000 रुपयांची रक्कम असेल आणि पीक विम्याची पण 22,000 रुपयांची रक्कम बऱ्याच जणांना मिळणार आहे या ठिकाणी आणि ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। बघा या ठिकाणी आता तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील आणि अनुदानाचे पण मिळतील। फक्त 2 कामे सरकारने सांगितलेली तेवढी करून घ्या आणि ती लवकर करा, म्हणजे पैसे तुम्हाला लवकर भेटतील या ठिकाणी। चला मग आता पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितलेत ती पण माहिती मी पुढे सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 22,000 रुपये आणि अनुदानाचे 50,000 रुपये सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी बघूया। कर्जमाफीची जिल्ह्यानुसार यादी आज जाहीर होणार आहे। सरकारकडून कर्जमाफीची देखील आज जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात येणार आहे। तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव कसं पाहायचं हे जाणून घ्यायचं असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायचे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा या ठिकाणी। बघा महाराष्ट्र शासनाने 2026-26च्या अर्थसंकल्पात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। बघा या ठिकाणी डीबीटीला मान्यता मिळाली आहे। प्रक्रिया आता डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाची होणार आहे। या ठिकाणी म्हणजे अनुदान वाटपाचं बटन दाबताच मुंबईतून पैसे पाठवले की अर्ध्या तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। या ठिकाणी त्यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळू शकतो आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। या ठिकाणी मग चला आता हे पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी केलं जाणार आहे, आता त्या जिल्ह्यांची यादी पण बघणार आहोत। या ठिकाणी बघा प्रतीक्षा संपली, अनुदान जाहीर, पात्रता यादी आली। म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान 50,000 रुपये येणार आहे ती पण पात्रता यादी आलेली आहे। या ठिकाणी बघा कोणत्या क्षणी हे अनुदान संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। या ठिकाणी पूर्ण डीबीटी अंतर्गत या पैशांचं वितरण होणार आहे। 50,000 रुपये प्रति शेतकरी। या ठिकाणी आता पैसे वाटप कसं सुरू होणार आहे, आजपासून होणार आहे की उद्या सकाळपासून सरकार पैसे देणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे, ही पण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला पण सर्वात मोठा दिलासा मिळेल। तर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आता कोणती पात्रता असणं गरजेचं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये भेटणार आहेत हे पण बघूया या ठिकाणी। आणि महत्त्वाचं म्हणजे 22,000 रुपयांचा पीक विमा पण आता शेतकऱ्यांना सरकार देणार आहे। या ठिकाणी जर यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पण आता पीक विम्याचे 22,000 रुपये मिळून जातील। बघा या ठिकाणी मग चला कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 22,000 पीक विम्याचे आणि 50,000 अनुदानाचे पैसे भेटणार आहेत, आता ती यादी या ठिकाणी आपण पाहूया। आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व माहिती मिळेल या ठिकाणी। तर चला पाहू। तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली। बघा 50,000 रुपये थेट खात्यावरती येणार आहेत। या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहेत आणि काही शेतकऱ्यांना 22,000 रुपये पीक विम्याची पण रक्कम मिळणार आहे। या ठिकाणी फक्त यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये नसेल तर मग तुम्हाला पैसे लवकर मिळणार नाहीत, ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। बघा मग चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत ते पण बघूया। या ठिकाणी पीक विमा अनुदान कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे यादी आपण बघूया। बघा पहिला जिल्हा लक्ष द्या, शेवटपर्यंत माहिती बघा। धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे या ठिकाणी। आणि बघा एवढंच नाही, 22,000 ते 25,000 रुपये, काहींना 15,000 ते 20,000 रुपये पीक विमा खात्यावरती येणार आहे। बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती आला पण आहे। बघा या ठिकाणी आता जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता येणार आहेत। या ठिकाणी आज येतील उद्या येतील, पूर्णपणे रक्कम येऊन जाईल। या ठिकाणी याआधी पण पीक विम्याचं 5-6 दिवसापूर्वी वाटप झालेलं आहे। ज्यांना मिळालं नाही त्यांच्या खात्यावरती आता वाटप केलं जाणार आहे या ठिकाणी, त्यामुळे काळजी करत बसण्याची गरज नाही। बघा या ठिकाणी दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा। या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 50,000 अनुदानाचे पैसे मंजूर झालेले आहेत। बघा आणि पीक विमा आणि नुकसान भरपाईचे 22,000 रुपये, काहींना 22,500, काहींना 18,000 रुपये अशी रक्कम खात्यावरती दिली जाणार आहे। एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे। चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात अनुदान वाटप सुरू होत आहे तर पुढचे जिल्हे जालना, रत्नागिरी, बीड, लातूर असे यादीत येत आहेत। या ठिकाणी शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे येणार की नाही। आता हे पैसे कोणाला मिळणार नाहीत ते पण स्पष्ट सांगतो। शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नावर आयकर भरणारी व्यक्ती, मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी, सहकारी संस्थांचे संचालक यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही। या ठिकाणी
फक्त गरजू गरीब शेतकऱ्याला, जो शेतीत राबतो, मेहनत करतो, त्यालाच हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे बघा या ठिकाणी. आता हे पैसे मिळण्यासाठी 2 महत्त्वाची कामे करायची आहेत. बँक खाते आणि आधार कार्ड लिंकिंग अनिवार्य आहे आणि ॲग्रेस्टक किंवा फार्मर ID नोंदणी करणे गरजेचे आहे या ठिकाणी. हे 2 कामे केले तरच तुमच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान जमा होणार आहे बघा या ठिकाणी. आता पैसे कधी येणार बघा या ठिकाणी. कोणत्याही क्षणी काही तासांमध्ये वाटप सुरू होऊ शकते. पुढच्या 2 दिवसात किंवा कमीत कमी 5 दिवसात नक्की पैसे येणार आहेत. त्यामुळे आत्ताच बँकेत जा, KYC करा, आधार लिंक करा आणि फार्मर ID तयार करा. मंडळी, शेतकरी बांधवांनो, वर्षानुवर्षे कर्ज आणि नुकसानीखाली दबलेले होता. आता सरकारने 50,000 रुपये अनुदान आणि पीक विम्याचे पैसे थेट खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त 2 कामे पूर्ण करा आणि तयार रहा. अशाच महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांसाठी मराठवाडा न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब